नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवात करूयात कोरोनाच्या आजच्या ताज्या अपडेटने. या क्षणाच्या एका दिवसात कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मुंबईतून समोर येते. एवढे मृत्यू एकाच वेळेला मुंबईतून होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईमध्ये आज दिवसभरात 933 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले असून कोरोनाच्या एकूण रुग्णांची मुंबईतली संख्या 17,512 वर पोहोचली. तर आज कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू झालाय. राज्याचा जर का विचार केला तर मुंबईमध्ये 34 जणांचा मृत्यू झाला. पुण्यात 6, अकोला शहरात 2, कल्याण डोंबिवलीमध्ये 2, धुळ्यामध्ये 2, पनवेलमध्ये 1, जळगावमध्ये 1 आणि औरंगाबाद शहरात एका कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1576 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यातला कोरोना बाधितांचा आकडा 29,100 वर पोहोचला आहे. आपण अधिक माहिती घेऊयात. किशोरीताई पेडणेकर मुंबईच्या महापौर आपल्यासोबत आहेत. किशोरीताई, मुंबईतली संख्या जर का पाहिली म्हणजे वाढणारी संख्या आणि मृतांची संख्या, तर यामुळे चिंता वाढली आहे. कुठे नेमकं कमी पडतंय प्रशासन किंवा लोकांनी काय करायला पाहिजे? खरं म्हणजे प्रशासन कमी पडतंय असं आपण जर एकंदर सगळी स्थिती पाहिली तर मला नाही वाटत आहे. कारण आपण क्वारंटाईन करतोय. आता ज्या दिल्लीच्या गाईडलाईन येतात त्याच्यामध्ये CC1, CC2 आपण हे सगळं करतो आहोत. आणि नवीन आता परत जे आयुष मंत्रालयामधनं औषधाचंही सेवन करा म्हणून तेही आता काम चालू आहे. बरोबर. फक्त प्रत्येकाला माहिती आहे की याच्यावर अजून परफेक्ट असं औषध नाही. त्याच्यावर एकच औषध आहे. अशीच चिंताजनक बातमी आहे नवी मुंबईतून. कारण नवी मुंबईतला कोरोनाग्रस्त बाधितांचा आकडा वाढत आता 1000च्या पार गेलेला आहे. नवी मुंबईमध्ये आज 74 कोरोनाबाधित नवे रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णसंख्या 1048 वर पोहोचले. आज 4 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा एकूण आकडा नवी मुंबईतला 23 पर्यंत गेला आहे. बेलापूरमध्ये 2, नेरूळमध्ये 18, वाशीमध्ये 4, तुर्भ्यामध्ये 14, कोपरखैरण्यात 19, घणसोलीत 13, ऐरवलीत 2, दिघ्यामध्ये 2 असे पॉझिटिव्ह रुग्ण आज सापडलेले आहेत. आज 17 जणांनी कोरोनावर मात केली आणि ते आपापल्या घरी परतले आहेत.